प्रयोगाचे नाव आहे मृदा परीक्षण. यासाठी मला साहित्य लागलेलं आहे 4 मोजपात्रे, पाणी आणि मातीचे 3 नमुने. या 3 मात्या आहेत. या मातीमध्ये आपण सम प्रमाणात पाणी ओतूया. सम प्रमाणात कसं ठरवणार आहे? या मोजपात्रावर सगळ्यांनी खुणा आहेत. बर, पाणी टाकल्यानंतर याच्या खाली जमा झालेल्या पाण्याचे निरीक्षण करूया. तर आपल्याला प्रत्येक पात्रामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पाणी जमा झालेले दिसते. या पहिल्या मोजपात्रात आपण वाळू टाकली होती, त्यामुळे या मोजपात्रात सर्वात जास्त पाणी जमा झालं आहे. कारण की वाळूची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी असते, त्यामुळे ती मशागत करण्यासाठी सोपी असते आणि ती जास्त पाणी धरून ठेवू शकत नाही. आता दुसऱ्यामध्ये आपण टाकली होती पोयटा मृदा. पोयटा मृदेचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता चिकण मातीपेक्षा कमी पण वाळूपेक्षा जास्त असते, त्यामुळे या पात्रात थोडं कमी पाणी दिसतंय. आणि सर्वात कमी पाणी आपल्याला या चिकन मृदेच्या पात्रात दिसत आहे, कारण की चिकन मृदा सर्वात जास्त पाणी धरून ठेवू शकते. हे असं बघा दिसते. ओके, यावरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक मृदेची जलधारण क्षमता ही वेगवेगळी असते.